चाकण औद्योगिक क्षेत्रासह एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते। त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे। मागील 6 दिवसांत या भागातील 250 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशिरापर्यंत चाकण आंबेठाण रस्ता आणि चाकणमधील माणिक चौक भागात मोठी कारवाई करण्यात आली। 10 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये 250 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। चाकण एमआयडीसीसह परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी 10 सप्टेंबरपासून संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात येत आहे। यात पुणे नाशिक महामार्ग चाकण चौक ते एकता नगर, पुणे महामार्ग एकता नगर ते चाकण चौक, तळेगाव चाकण शिक्रापूर, चाकण चौक ते तळेगाव, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता व चाकण चौक ते शिक्रापूर रोड या भागातील 15 सप्टेंबर अखेर एकूण 231 अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली आहेत। त्यानंतर मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी शहरातील चाकण आंबेठाण रस्ता आणि माणिक चौक भागात अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली। यामध्ये चाकण एसटी बस स्थानकाची संपूर्ण रस्त्याच्या बाजूची भिंत देखील काढण्यात आली। चाकणमधील रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी अशा नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या होत्या। मात्र याकडे काही मंडळींनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे। संबंधित अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर निर्मूलनाची कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, चाकण नगर परिषद, MSIDC या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्र्यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रणांची झाडाझडती घेतली होती। विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले होते। त्यानंतर PMRDAचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी चाकण भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले होते। त्यानंतर या भागात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे। आंबेठाण चौक ते चित्राई मळा या प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे दोन्ही बाजूने फक्त 9 मीटरच्या आतीलच काढावीत अशी मागणी स्थानिकांनी केली होती। त्यानंतर खेडचे आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते। त्यामुळे या भागात 12.5 मीटर ऐवजी 9 मीटर कारवाई करण्यात आली। दरम्यान आंबेठाण रस्त्यावर अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली होती। चाकण शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौक भागात मंगळवारी दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी चाकण एसटी बस स्थानकाची संपूर्ण भिंत, या भागातील सर्व होर्डिंग्स JCB मशीनने पाडण्यात आले। या भागात रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा